समालोचन त्यांनी मात्र केलं. चला मॅच स्टार्ट होते. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊयात. जितू 11 पेंधर विरोधात जियान 11 वलप. पहिलाच बॉल इथे फटका खेचलाय. पहिली धाव धावफलकावरती जियान 11 वलप. धावत संख्येचा श्री गणेश होतोय. जियान 11 वलप संघासाठी सतीश पाटील आणि त्याच्या साथीला तो ऋषिकेश मात्रे. 5 ओव्हरचा सामना. गोलंदाजीसाठी आला विपुल. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. अतिरिक्त धावसंख्या जोडली जाते. संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित माजी सरपंच व उपसरपंच चषक 2024 हे स्वप्न इथे सत्यात उतरत असताना संग्राम 11 क्रिकेट संघ नितलसच्या सर्वच खेळाडूंचं ब्लॉक होलला टाकला होता. बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धाव. चांगली गोलंदाजी विपुल कडून. जितू 11 पेंधर टीमने टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलं आणि आमंत्रित केलं जियान 11 वलप संघाला प्रथम फलंदाजीसाठी. 2 धावा. पुन्हा एकदा यॉर्कर बॉल. भन्नाट गोलंदाजी विपुल कडून. कमालीची गोलंदाजी करतोय. प्रेक्षकांची गर्दी पहा सर. या विभागामध्ये 5-5 ठिकाणी स्पर्धा चालू आहेत. तरी सुद्धा नितलस च्या आयोजकांवरती आणि या ट्रॉफीवरती सर्वांनी प्रेम दाखवलंय. खास करून या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. पुढे मारण्याचा प्रयत्न. फुलटॉस बॉल करून घेतलाय. फेक नशीब इथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक कव्हरसाठी होता. नाही तर अतिरिक्त धावा जोडल्या गेल्या असतात. चांगली गोलंदाजी विपुल कडून. आणि विपुल जसा चेंडू डिलिव्हर्ड करतोय कुठेही पाहत नाहीये. लगेचच आपल्या बॉलिंग मार्कवरती येऊन थांबतो. त्याला माहिती झटपट मला ओव्हर कंप्लीट करायचे लगेचच. कारण तो एक दबाव असतो. फलंदाजाला विचार करून देण्यासाठी तो टाइमही देत नाहीये. धावसंख्या आतापर्यंत 4 धावा धावफलकावर. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. अगदी स्क्रीनच्या समोर येतोय. चांगली फिल्डिंग. थ्रो होईल आणि तिथे 2 धावा कंप्लीट झाल्या. चांगली फिल्डिंग केली होती. खूपच चांगली फिल्डिंग. तरी सुद्धा 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. दोन्ही फलंदाजांची धावगती चांगली आहे. पहिला सामना जो संघ जिंकलाय तो डायरेक्ट तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला अशी माहिती आम्हाला आयोजक मंडळी देत आहेत. कारण पहिल्यांदाच लॉट्स जेव्हा उडवण्यात आले तेव्हाच संघांना सूचित करण्यात आले या स्पर्धेतील जो पहिला सामना खेळेल प्रत्येक रात्रीमध्ये तो संघ तिसऱ्या फेरीत डायरेक्ट दाखल होईल. हे लक्षात असू द्या. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर अवघ्या धावा दिल्यात. विपुलने 7. विपुल भोईरने चांगले षटक टाकलं जितू 11 पेंधर संघाकडून. व्यासपीठावर आम्ही पाहतो आता ज्यांचं आगमन झालेलं आहे खऱ्या अर्थाने सन्माननीय शिव व्याख्यानकार आणि इतिहास शौर्य आणि शौर्याची खऱ्या अर्थाने इतिहासाची गाथा यांचा सखोल अभ्यास असणारे आमचे परममित्र विवेक भोपी साहेबांचं व्यासपीठावर आगमन. तुमचं संग्राम 11च्या वतीने स्वागत. आणि काही क्षणातच वावंजे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच डीबीबाई म्हात्रे साहेब यांचं काही क्षणातच जिथे आगमन होईल त्यांचंही संग्राम 11च्या वतीने आम्ही स्वागत करत आहोत. आपला इतिहास लोकांपर्यंत मांडण्याचं हे काम जे हाती घेतलं विवेकजी भोपी यांनी. खरं तर इतिहास आपला एवढा मोठा आहे आणि त्याची संपूर्णपणे माहिती हे व्याख्यानकार जेव्हा लोकांपर्यंत समाजापर्यंत पोहोचवतात त्यातून एक चांगला समाज घडवण्याचं काम ते करतात. हे त्यांचं मोठं योगदान आहे. विवेकजी भोपी याच गावचे. आपलं देखील सहर्ष स्वागत. संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित माजी सरपंच व उपसरपंच चषकामध्ये 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे ते लक्षात असू द्या. जियान 11 वलप संघाचे पुरस्कर्ते आदरणीय राजेशजी पाटील साहेब या मंचावरती उपस्थित आहेत. ग्रामपंचायत सदस्य आहेत वलपचे. या संघाच्या पाठीमागे ते नेहमीच असतात. पुरस्कर्ते आहेत, पाठीराखे आहेत. गोलंदाजीसाठी आला विक्रम पाटील. आणि वलप संघाचा कॅप्टन देखील खूप छान म्हणला टॉसच्या वेळी. बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. पंच इथे वळतायत. व्हाईट बॉल घोषित करतायत. कॅप्टन खूप चांगला म्हणाला वलप संघाचा की आमचे पुरस्कर्ते सांगतात तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही खेळा. फक्त चांगले खेळा. हार जित होत राहते. फक्त तुमचा खेळ चांगला झाला पाहिजे. असे पुरस्कर्ते प्रत्येक गावाच्या बाजूने पाहिजेत. जे चांगले चांगले संघ पुढे येतील आणखी. व्हाईट बॉलने स्कोर जाऊन पोहोचला 8 वर. ते जियान 11 संघाचे पुरस्कर्ते वलपचे राजेशजी पाटील साहेब मंचावरती उपस्थित आहेत. हा चांगला टप्पा आहे. लाईन थोडी आतमध्ये घेतली होती. पहिला चेंडू वाईड होता. त्यानंतर मात्र हा चेंडू आतमध्ये ठेवला. एक्स्ट्रा डॉट बॉलची होते सांगता. सेकंड ओव्हर
या अगोदरचा सामना जिंकला राजा राणी घोट या संघाने. एकूण 10 संघ एका रात्रीमध्ये खेळतात. पहिला जो संघ जिंकेल सामना, पहिल्या सामन्यातील विजेता संघ डायरेक्ट तिसऱ्या फेरीत दाखल. हा चांगला निर्णय घेतलाय आयोजकांनी. बाकफुटला जाऊन पोल करण्याचा प्रयत्न, परंतु टाइम नव्हतं इथे. बॉल चाललाय लॉंग ऑफला. फक्त एकच धाव. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात विपुल भोईरने पेंदरच्या धावा दिल्या त्या 7. या ओव्हरमध्ये विक्रम पाटील व्हाईट बॉलने जरूर सुरुवात केली असली तरी सुद्धा या दोन्ही गोलंदाजांनी पॉवर प्लेचा विसर पाडलाय सर्वांना. हे तितकंच महत्वाचं आहे. सलामीची जोडी सतीश आणि ऋषिकेश. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह. बॉल चाललाय कव्हर रेषा सीमारेषा पार. फलंदाज सतीश पाटीलच्या बॅटमधून खणखणीत चौकार. का कडक फटका होता सतीश पाटीलचा चौकार. 4 धाब्याने स्कोर GN11 वलप संघाचा 13 पहिला चौकार आला या इनिंग मधला. स्क्वायर कट अगोदरचा कव्हर ड्राईव्ह, यानंतर स्क्वायर कट अगदी आपण पाहतोय. फलंदाज सतीश पाटील नेत्र दीपक फटके खेचतोय. बॉल चाललाय सीमारेषा पार. सलग दुसरा चौकार. सन्माननीय आदरणीय श्री बलिराम काठे, एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व नितलस यांचं इथे आगमन झालेलं आहे. संग्राम 11च्या वतीने माजी सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. इथे समीर सोमने सर, आपण जर विचार केला, वल्लभ GN11 क्रिकेट संघ खेळतो. या संघासाठी संघाला पूर्ण सीझनभर जे पुरस्कृत करतात ते वल्लभ ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि युवा उद्योजक राजेश शेठ पाटील साहेब क्रिकेटचा आनंद घेतात. तुमचंही आम्ही नितलस ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो. 2 चौकार आलेत. 2 चौकाराने स्कोर 17. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय गोलंदाज विक्रम पाटील. 2 चौकार आल्यानंतर थोडा टप्पा मागे ठेवला. डॉट बॉलची होते ते सांगता. संग्राम 11 क्रिकेट संघ नितलसचे सर्वच शिलेदार पहा अगदी स्टेजच्या समोर आहेत. काही क्रीडांगण भोवती आहेत, सीमारेषा जवळ आहेत, पाहतायत, पेट्रोलिंग करतायत. सर्वांनी मेहनत घेतली म्हणूनच ही यशस्वी स्पर्धा अगदी साकारताना दिसते. आज स्पर्धेची पहिली रजनी आहे. सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. बॉल चालला स्क्वेअर लेगला. थोडा उंचवटा त्या ठिकाणी आहे. बॉल ट्रॅव्हल होणार नाही वेगाने. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा इथे घेतल्या जात आहेत दोन्ही फलंदाजांकडून. या ओव्हरमध्ये धावा आल्या निश्चितच 2 चौकार, 1 तिहेरी आणि त्याचबरोबर 1 सिंगल. स्कोर जाऊन पोहोचलाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20. पहिल्या ओव्हरमध्ये 7, या ओव्हरमध्ये 13. GN11 वलप संघाची धाव संख्या 20. तर यानंतर जे लढत असेल बघा, श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी अर्थात भारतदाता म्हात्रे यांचा संघ आहे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ श्री गणेश वलप विनय गावंड यांचा संघ आहे. यावर आपण लगेच दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना आम्ही सूचित करतो की स्पर्धेची आमची नियमावली आहे. 3 षटक संपल्यानंतर तुम्हाला टॉक्स कक्षमध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. स्पर्धेची नियमावली आणि वलूया सोमने सरांकडे. या स्पर्धेतील सर्वाधिक नियम कुठला भावला असेल महागुरु, तर पहिला सामना खेळणारा संघ डायरेक्ट बाय तिसऱ्या फेरीत. आजकाल पहिला सामना खेळायला कोण तयार होत नाही. चला 10 मिनिटांमध्ये 2 षटकं समाप्त झाली. तसंच काम तुम्हाला करायचे. नाहीतर 5व्या षटकात एक खेळाडू तुमचा अतिरिक्त स्वरूपात आतमध्ये येईल 30 सर्कलच्या आतमध्ये. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा ही सर्वांना सूचना आहे. कारण पेंदर देखील खूप चांगलं आयोजन करतो क्रिकेट स्पर्धांचं. त्याचबरोबर वलपमध्ये तर सातत्यानं क्रिकेट स्पर्धा चालूच असतात. आज आपण नितलस गावची स्पर्धा पाहतोय. म्हणूनच सर्वच संघांना विनंती आहे की अगदी वेळेत सामने पार पाडले गेले तर कोणालाच त्रास होणार नाही. सर्वजण अगदी व्यवस्थितरित्या आपापले देखील लवकरात लवकर घरी जातील. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. स्कोर आहे 20. एकही विकेट अद्याप नाहीये. सतीश पाटील चांगली बॅटिंग करतोय. ऋषिकेश त्याला साथ देतोय. दुसरा सामना इथे रंगत असताना जितू 11 पेंधर विरोधात GN11 वलप. प्रथमेश नेरुळकर उंचपुरा गोलंदाजे नेहमी प्रभावित करतो प्रथमेश पेंधर संघाकडून. व्हाईट बॉलने तो देखील इथे सुरुवात करतो. एखाद्या गोलंदाजाला जी हाईट हवी या गोलंदाजाकडे. त्याचा रनअप खूप चांगला आहे. त्याचबरोबर त्याचा फॉलो थ्रू चांगला आहे आणि रिलीज पॉइंट प्रश्नच येत नाही. किमान 6.5 ते 6.25 फुटावरून त्याचा चेंडू पडतो.
21 धावा 21. लाईन इथे निश्चितच चांगली पकडली आता. वाईड लाईनला पकडून इथे चेंडू टाकला, डॉट बॉल. 21 धावा 21. हा रनअप एकदम सावकाश आहे, जास्त मोठा रनअप नाहीये. तर टी आर सर्कलच्या आतमधून किमान 14 ते 15 पावलांचा रनअप असावा. शांतप्रिय खेळाडू आहे आणि गोलंदाजी मात्र आक्रमक आहे. जीतू 11 पेंदर संघाचा प्रथमेश नेरुळकर प्रभावित खेळाडू. ऑन साइडला गुडघे टेकून बॉल फेकून दिलाय सीमारेषा पार. फलंदाज सतीश पाटीलच्या बॅट मधून वलपचा धमाका षटकार. भारत माता की जय. नाही, मला वाटलं की डीजे सँडीने वाजवलं की काय, परंतु हा ओरिजिनल व्हॉइस होता. महागुरु म्हणजे ट्रेंड सेटअप करणार आहेत. कारण अनेक ठिकाणी आम्ही पाहिलंय की कुठेही जाऊ दे, आजकाल मुंबईमध्ये देखील महागुरूंच्या आवाजांची झलक आम्ही पाहिली. श्रीरामचा नारा, त्याचबरोबर अगदी गणपती बाप्पा मोरया. लास्ट इयर गणपती बाप्पा मोरया होतं, यावर्षी प्रभू श्रीराम. कारण 22 जानेवारीला प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आपण सर्वांनीच पाहिला अयोध्येमध्ये. फक्त आता एकच विनंती आहे, पेंदर संघ की वेळ करू नका, लगेचच सामन्याला सुरुवात करा. षटकाराला सतीश पाटीलच्या बॅटमधून 2 चौकार आले, एक षटकार, एक तिहेरी धाव. चांगली बॅटिंग तो साकारतोय. जियान 11 वलप संघासाठी विवेकजी भोपी इतिहासकार, व्याख्यानकार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सहर्ष स्वागत. नितलज संघाचे सर्व शिलेदार, संग्राम 11 क्रिकेट संघ नितलजचे सर्व शिलेदार, आमचे पाहुणे. 9 चेंडू 19 वरती खेळतोय तो सतीश पाटील. धावसंख्येला आकार त्याने दिलाय. स्कोर जाऊन पोहोचलाय वलप संघाचा 27. प्रथमेश नेरुळकरच्या विरोधात त्याने इथे आक्रमण केलंय. कदाचित असं वाटतंय बॅटची आतमधली कडा घेतली होती, परंतु बॅटची आतमधला कडा इनर एज घेणं थोडं कठीण काम आहे. डॉट बॉलची होते ते सांगता, निर्धाव चेंडूची सांगता. प्रथमेशने ते कमबॅक केलं. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करणं गरजेचं आहे. फुल टॉस बॉल वळवला, चेंडू स्क्वेअर लागला. फिल्डर आहे तैनात, फक्त एकच धाव. स्ट्राईक सोडली होती, परंतु त्यानंतर दोन्ही फलंदाजांनी एकमेकांना थांबवलं. 28 धावा धावफलकावर. जियान 11 वलप विरोधात जितू 11 पेंधर या 2 संघादरम्यान चालू असलेला आजच्या पहिल्या रात्रीतील हा दुसरा सामना. पहिला सामना जिंकला तो राजा राणी घोट संघाने. सध्याच्या घडीला वलप संघ मात्र फलंदाजी करतोय. प्रथमेश नेरुळकरचे 3रं षटक. ऑन साइडला बॉल भिरकावून दिलाय. अगोदर सतीश पाटील, आता ऋषिकेश मात्रे तळपतोय, त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. होतो, परंतु आज कौतुकाला साजेशी अशी गोलंदाजी त्याची राहिलेली नाहीये. लाईन खराब टाकले, व्हाईट बॉलने सुरुवात केली होती, दबाव जाणवतोय त्याच्या चेहऱ्यावर आणि या षटकाराने स्कोर जाऊन पोहोचलाय तब्बल 34 वर. एका दुसऱ्या बाजूचा आपण विचार केला, जियान 11 वलप संघाचे दोन्ही फलंदाज अगोदर शांत होते, संयमाने खेळत होते. अचानकपणे त्याने आता आक्रमणाला सुरुवात केली. चांगली रणनीती दोन्ही फलंदाजांकडून. सतीश पाटील, ऋषिकेश मात्रे, सलामीची जोडी. राईट आर्म राऊंड द विकेट. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध अगदी चेंडू विसावतो. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते पहा बेसावध राहिले दोन्ही फलंदाज, दोन्ही क्षेत्ररक्षक. त्याचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी. फक्त एक होती तिथे 2 धावा घेतल्यात. डोळ्यात देखत चोरी इथे झाली. षटक क्रमांक 3 इथे समाप्त झालं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर जियान 11 वलप संघाची धावसंख्या आहे तब्बल 36.
चला पाण्याची व्यवस्था करा त्वरित मैदानावर. एक्स्ट्रा प्लेअर घेऊन जाणार नाही, आयोजक पाणी घेऊन जातील पाणी मैदानामध्ये घेऊन जायचं बघा. पाण्याची पूर्तता करायची. ते सन्माननीय अनंता पाटील, अजय सांगडे आणि सागर भोपी यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर संग्राम इलेव्हनच्या वतीने तुमचं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर पंकज काठे, रोहित पाटील पेंदर यांचं आगमन झालेलं आहे. आपणही व्यासपीठावर यावं, आपलं स्वागत आहे. बघा शेवटचा पुकार असेल आमचा श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी क्रिकेट संघाचे संघनायक रुपेश म्हात्रे ते उपस्थित आहेत. परंतु प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ श्री गणेश वलभ, विनय गावंड आपण लगेचच आपल्या संघनायकांनी स्टेजशी संपर्क साधावं. पाण्याची पूर्तता केली जात आहे. पाणी मैदानात जात आहे. मला शालेय जीवनातील एक कविता आठवते का कवीने असं म्हटलेलं आहे खऱ्या अर्थाने की नाही होटावरच आहे डोला पावसाची गाणी, हंडा रिकामाचं घुमे दे रे आभाला दे पाणी, ओझ रिकाम्या हंड्याचं माय उचलावं कोणी, दे रे आभाला दे पाणी, दे रे आभाला दे पाणी. खऱ्या अर्थाने किती पाण्याला महत्व आहे बघा. खरं तर डीजे देखील कौतुक करायला हवं महागुरु, कारण एवढा साठा तुमच्या सर्व कवितांचा देखील त्यांच्याकडे, तुमच्या टॅगलाईनचा साठा त्यांच्याकडे, घोषवाक्यांचा साठा आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला, धावसंख्या 36. खरं तर सूरज येत्या काळामध्ये मगाशी देखील आमची सँडी सोबत चर्चा चालू होती की सर्व समालोचकांसाठी महागुरु महादेव गडगे सरांचं एखादंच अगदी आपण म्हणतोय ना की मार्गदर्शन शिबिर घ्यायला काही हरकत नाही त्यांचं, कारण एवढा अभ्यास त्यांचा, एक गाडा अभ्यास, किमान 1.5 ते 2 तास जरी त्यांनी सर्व समालोचकांना मार्गदर्शन केलं तर आमच्याही ज्ञानात भर मात्र पडेल. विक्रम पाटील सेकंड ओव्हरमध्ये आलाय, अर्थातच स्वतःच्या आणि संघाचं 4थं षटक तो टाकण्यासाठी सज्ज होतोय. 36 धावा 3 ओव्हरमध्ये. लोअर फुल टॉस बॉल, कव्हर्सला फिल्डर आहे, थोडा पुढे आला आणि त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकार. इलेव्हन क्रिकेट संघ नितलस आयोजित माजी सरपंच आणि उपसरपंच चषक ही स्पर्धा. एक लक्षात असू द्या, ज्या खेळाडूने स्पाइक घालून स्पाइक शूज घातले असतील त्यांना विनंती आहे की कृपया करून आपण स्पाइक काढा किंवा ते शूज काढा आपण. तर इथे तत्परी मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय बंडू शेठ म्हात्रे बदलापूर, सन्माननीय श्यामदादा कडव बदलापूर आणि भावेश म्हात्रे बदलापूर या मान्यवरांचं आगमन होत आहे. आणि त्यांच्या समेत श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी गावातील एका आदर्श क्रिकेटर आमचे मित्र भारतदादा म्हात्रे या मान्यवरांचं माजी सरपंच उपसरपंच चषक 2024 या स्पर्धेकरता आगमन होत आहे. संग्राम इलेव्हन क्रिकेट संघाच्या वतीने, नितलस ग्रामस्थांच्या वतीने आपणा सर्वांचं सरसे स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. संपूर्ण बदलापूर ग्रामीण, बदलापूर शहरामध्ये ज्यांचा आदर सन्मान सातत्याने क्रीडा, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून सातत्याने केला जातो. सन्मान्य बंडू शेठ म्हात्रे आहे बदलापूर, सन्मान्य श्यामदादा कडव बदलापूर, सन्मान्य भावेश म्हात्रे बदलापूर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचा माजी सरपंच उपसरपंच चषक 2024 या स्पर्धेकरता आगमन झालेलं आहे. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय वल्लभ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मोहनदादा भोईर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. संग्राम इलेव्हनच्या वतीने आपलं सरसे स्वागत आहे. लगेच सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. रेडी राहायचे आहे. बघा फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये समीर सोमने सर, जी आपली संस्कृती आहे ना, अतिथी देव भव, मेहमान भगवान की समान होता है, ज्या संस्कृतीचा खऱ्या अर्थाने जतन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. ही आपली मराठी संस्कृती आहे खऱ्या अर्थाने. आणि मी यापूर्वीच सांगितलं, आपल्या संस्कृतीमध्ये नेहमी मान्यवरांचा सन्मान एक जल्लोषमध्ये काय केला जातो, त्याचं कारण आहे संस्कृती आपली आहे. आणि महाराष्ट्र म्हटला तर संतांची परंपरा लाभलेला हा पुला महाराष्ट्र आणि राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची. चला मॅच चालू करा, चला मॅच चालू करा. लगेचच पाहुण्यांचं सहर्ष स्वागत या मंचावरती. 4थं षटक पहिल्याच बॉलवरती विक्रम पाटीलच्या विरोधात आला, तो चौकार सतीश पाटीलच्या बॅटमधून. दोन्ही फलंदाज सलामीवीर आहेत, एकही विकेट अद्याप गेलेली नाहीये. जियान 11 वल्लभ संघाची धावसंख्या आहे आतापर्यंत 40 धावसंख्या.
चांगली धावसंख्या. सतीश पाटील 24 वरती खेळतोय. मोठं योगदान. लोअर फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला मारण्याचा हा प्रयत्न होता डीप मधून क्षेत्ररक्षक. यावेळी मात्र कोणती चूक नाहीये. सहर्ष स्वागत. संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित माजी सरपंच व उपसरपंच चषक 2024 मध्ये नुकताच पाहुण्यांचं इथे आगमन झालं. मनपूर्वक स्वागत. त्यांची रॉयल एंट्री आपण पाहिली क्रीडांगणातून डायरेक्ट व्यासपीठावर. 41 धावा 41. एक्स्ट्रा कव्हरचा प्लेअर येतोय कॅच खाली. फलंदाज बाद. पहिला धक्का जियान 11 वलप संघाला. तर वाढवण्याचा प्रयत्न करत होते परंतु आणखी एक्सेलरेट करण्याच्या नादात मोठा फटका खेळण्याच्या नादात फलंदाज ऋषिकेश मात्र माघारी परतला. पहिला धक्का जियान 11 वलप. आदरणीय राजेजी पाटील साहेब या संघाचे पुरस्कर्ते. वलप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य. पूर्ण सीझन मध्ये या संघाला पुरस्कृत करण्याचं काम त्यांनी केलंय. खूपच मोठं काम केलंय त्यांनी. नेक्स्ट बॅटर नयन पाटील गेल्या मैदानावर. वलपचा खेळाडू स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑन ड्राईव्हचा चांगला स्ट्रोक आहे. कार्पेटच्या सहाय्याने बॉल पुढे चाललाय. दुसरे धाव घेण्याची मुभा. डायरेक्ट हिट झालंय. पंच पाहूया काय इशारा देत आहेत. इट्स रेफर टू थर्ड अंपायर. प्रत्येक टीमकडे एक रिव्ह्यू आहे. बॅटिंग रनआउट आणि त्याचबरोबर वेस्टाईट साठी. आता तिसरे पंच इथे तपासतील की फलंदाज पोहोचला की नाही पोहोचला. WTC लाईव्ह. महागुरु सर 9 वाजता हा सामना आपण चालू केला. 9:30ला 9:53 झालीत. त्यामध्ये रॉयल एंट्री झाली. एखाद वेळे आपण थोडे थांबलो. नॉट आउट आहे. फलंदाज नाबाद. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. तसं पाहिलं तर 9:55 सामना परंतु एक रॉयल एंट्री पाहुण्यांची त्या कारणास्तव थोडा सामना पुढे चाललाय. या सर्व गोष्टींकडे आयोजक लक्ष का देत आहेत कारण 10 संघ स्पर्धेमध्ये खेळतात दिवस रात्रीमध्ये. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. स्क्वेअर लेगला फक्त एकच धाव. प्रेक्षकांची गर्दी त्या हळूहळू वाढायला सुरुवात झाली आणि कॉल येतोय पहा क्रीडांगणातून की हातात चेंडू ठेवू नका. वलप संघाचे खेळाडू लगेच धावतात आणि मगाशी त्याने काम ते केलंय. अगदी डोळ्यात देखत चोरी केली. ती देखील एसटीनच्या जवळ स्टंपच्याच बाजूला. सिंगलने स्कोर धावून पोहोचलाय. 44. 44 धावा. चांगलं षटक. विक्रमने कमबॅक केले. पहिल्या बॉलवरती चौकार येऊन पुन्हा ब्लॉक होलला टाकलाय चेंडू. लॉंगनला चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक थोडा धडपडतोय. उठला तिथे. हा कौतुक करायला पाहिजे क्षेत्ररक्षकाचं. 2 धावा देखील इथे मात्र घेतल्यात दोन्ही फलंदाजांनी. चांगले प्रयत्न होते. 2 धावा जरूर घेतल्या असतील परंतु क्षेत्ररक्षकाचं विशेष कौतुक. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि जियान 11 वलप संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 46 वर. 46. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 7. दुसऱ्या ओव्हरमध्ये 13. तिसऱ्या षटकात 16 आणि या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 10. लास्ट ओव्हर बाकी आहे. 46 झाल्यात. चला मॅचला सुरुवात करा त्वरित. पुढील सामना नागझरी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. चला विनय वलप संघाचा कॅप्टन आपण त्वरित टॉस करण्यासाठी या. चार ओव्हरचा खेळ समाप्त. 46 धावा. संग्राम 11 क्रिकेट संघ नितळस आयोजित ही स्पर्धा माजी सरपंच आणि उपसरपंच चषक 2024. बंटी पाटील नुकताच मंचावरती बदलापूरहून अनेक मान्यवरांचं इथे आगमन झालंय. खरं तर आज बदलापूरचे समालोचक आज कॉमेंट्री बॉक्समध्ये. अर्थातच बदलापूरचा आवाज महेश धुळे बाडी या टोपण नावाने सर्वच जण त्यांना ओळखतात. कबड्डी असू दे, क्रिकेट असू दे, कोणते अन्य कार्यक्रम असू दे,
नाडीचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोच. मिड विकेटला फिल्डर आहे, फलंदाज होईल बाद. नयन पाटील हॅज टू डिपार्ट. भारी या गावाचा जाईल त्या मैदानात वाजताय डंका त्यांच्याच नावाचा. तोंडरे गावाच्या भायाची दोस्ती यारी भारी म्हणून आमच्या भाया दादाला मानिती लोक सारी. एक विराईला करीतो वंदन वेगळीच त्याची आदा, साईबाबाला करीतो वंदन वेगळीच त्याची आदा. पुरा करी दिलेला वादा तोंडरे गावाचा सचिन दादा, पुरा करी दिलेला वादा इथलाच गावचा शैलेश दादा. क्या बात आहे. माणूनच एकदम आपण म्हणतो ना की हा माणूसच दर्जेदार आहे. सचिन शेट अर्थातच भाय शेट पाटील तोंडरेचे पुरस्कर्ते आहेत संग्राम 11 नितलस करांचे. आणि संग्राम नावातच संग्राम आहे, संघर्ष आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्या नावाची छाप सोडणारा संघ आहे संग्राम 11 नितलस. आणि त्यांचीच ही स्पर्धा प्रथमतः ते रजनी स्वरूपात मात्र घेऊन आले. लास्ट ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती बंटी पाटीलने घेतले विकेट. नवीन बॅटर रोशन पाटील. ऑफस्टमच्या बराच बाहेर हा चेंडू पंच इथे दंडित करतायत. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. स्कोर 47. 47 धाव फलकावरती. आकर्षक ट्रॉफी, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला बाईक, अन्य सहकारी पारितोषिक. 47 धावा. ऑन साईडला फटका डीप मध्ये. प्रथमेश आहे तैनात. फक्त एकच धाव. हेच काम करायचे बंटीला लास्ट ओव्हरमध्ये. धावा थांबवायचे. वलप संघ पास सुरुवातीला शांत होता. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 7, त्यानंतर तब्बल 13, तिसऱ्या ओव्हरमध्ये 16. परंतु पुन्हा एकदा आलेख थोडा खाली खाली येतोय. तो खाली येऊन चालणार नाही, त्याला पुढे न्यावं लागेल वलपच्या दोन्ही फलंदाजांना. सतीशला खास करून जो सलामीवीर आहे. आक्रमण त्याने केलं आतापर्यंत चांगलं. जितका उंच तितकाच लांब सतीश पाटीलच्या बॅटमधून. छोटा पॅकेट बडा धमाका षटकार. संग्राम 11 संघ भारी आहे मित्रच या गावाचा, जाईल त्या मैदानात वाजताय डंका त्यांच्याच नावाचा. षटकाराने धाव 50 पार जाऊन पोहोचले. धाव फलकावरती धावा 54. 54 धावा धाव फलकावर. सतीश पाटील एकटा नडलाय. त्याला साथ देत होता ऋषिकेश. 33 धावसंख्येवरती तो खेळतोय. 15 चेंडू 33 धावसंख्येची इनिंग त्याने साकारले. अद्यापही काही चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. 54 झाल्यात धावा. पाहूया कितपत उभारतोय धावसंख्या आपल्या टीमसाठी. लोअर फुलटॉस बॉल गुडगेट करून मारण्याचा प्रयत्न होता. गॅपमध्ये आसरोखे बॉल चाललाय सीमारेषा पार. कलात्मक चौकार. प्रॉपर टायमिंग होतं या बॉलवरती. सतीश पाटीलच्या बॅटमधून निघाला हा चौकार. जय जय. महाराष्ट्र 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. 100हून अधिक अमर हुतात्मे झाले. त्यानंतर महाराष्ट्र आपल्याला मिळाला. परंतु तोच महाराष्ट्र गीत मिळायला आपल्याला तब्बल 60हून अधिक वर्ष लागली. हा आपला महाराष्ट्र, हे आपलं यश मराठी माणसाचं कुठेतरी तपासलं पाहिजे. चौकाराने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 58 वरती. 58. कधी कधी असे प्रश्न पडतात महाराष्ट्रात राहून, एवढा मोठा महाराष्ट्राचा इतिहास आहे, परंतु आपण काय करतोय. बॅटची कडा घेतली, त्यानंतर अंगावरती चेंडू आदळला. बंटी पाटील दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय. ते धावलाय. बंटीला स्ट्राईक. बंटी हे समजलंच नाही की सतीश पाटीलला स्ट्राईक घ्यायची आहे. तो पोहोचला तिथे स्ट्रायकिंग एंडला. त्याने त्याचं काम केलंय. रनआउट झालाय फलंदाज. त्याला फरक पडत नाही. एक धाव जोडली जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय 59 वरती. आणि लास्ट बॉल या इनिंगचा बाकी आहे. श्री गणेश वल्लभ क्रिकेट संघ रेडी राहायचे बघा. नाणेफेकी ते मान्यवरांच्या शुभास्ते आपण संपन्न करणार आहोत. एकोणसाठ धावसंख्या. जितू 11 पेंधर विरोधात GN 11 वलप. राजेश पाटील साहेब
विद्यमान सदस्य वलभ ग्रामपंचायत पुरस्कृत हा संघ. लास्ट बॉल एकटा नडलाय तो सतीश पाटील सध्या मैदानावर. प्रयत्न करतोय बॅटची कडा मागे चाललाय शॉट थर्डमॅनला चेंडू. अधिकतम धावा मिळणार नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सतीश करतोय आणि फलंदाज आहे तो सतीश. दुसरी धाव घेताना बाद. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती धावा आहेत जियान 11 वलभ संघाच्या जितू 11 पेंदर संघाच्या विरोधात. तर इथे नाणेफेक केली जाणार आहे. नाणेफेक करण्यासाठी भावेश शेट म्हात्रे बदलापूर यांना आम्ही ते आमंत्रित करतो. एका बाजूला श्री गणेश वलभ क्रिकेट संघ पाहतो. आमचे प्रतीक म्हात्रे नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर आहेत. त्यांच्या समवेत रुपेश म्हात्रे डे स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर. तर भावेश शेट म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जात आहे. सामना 5 षटकांचा असेल. हॅज द मॅच इज ऑफ करेक्ट ओनली 5 ओव्हर्स. भावेश दादा बोला गणपती बाप्पा मोरया. नाणेफेक इथे झालेली आहे. संपन्न झाली बाबेद दादांच्या शुभ हस्ते. श्री गणेश वलभ क्रिकेट संघ प्रतीक नाणेफेक आपण जिंकलेली आहे. फक्त निर्णय आपल्याला गोलंदाजी करण्याचा निर्णय ते आपण स्वीकारलेला आहे. नागझरी श्रीकृष्ण क्रिकेट संघाला आमंत्रित केलेला फलंदाजी करण्यासाठी तत्परी मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत. सन्मानित धर्माशेठ पावशे साहेबांच्या शुभ हस्ते बदलापूर गावा या शहरातील ग्रामीण भागातील एक दमदार व्यक्तिमत्व भावेश शेट म्हात्रे साहेबांचा येतोचे सन्मान आदरणीय जयराम पावशे साहेबांच्या शुभ हस्ते केलं जाईल. की मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली स्वागतास वाती सुमनांजली. स्वागत नसे हा तर हा एक जीवाला. आणि आपणा सर्वांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. संग्राम 11 नितलस क्रिकेटचा हा माजी सरपंच आणि उपसरपंच चषकाचा दमदार सोहळा. भावेश शेट म्हात्रे साहेबांचा येतोची सन्मान वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन आदरणीय जयरामदादा पावशे आणि आमचे धर्माशेठ यांच्या शुभास्थिती केला जात आहे. जितू 11 VRCC पेंदर संघाला धाबा करायचे 5 ओव्हरमध्ये तब्बल 61चं टार्गेट आहे. आणि पेंदर संघाचा कर्णधार आयोजकांशी आपण संपर्क साधा. थँक्स आयोजक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. थँक्स सोमनेश सर. यानंतर बंडू म्हात्रे बदलापूर. बंडू दादा या आपला सन्मान इथे केला जाईल. बंडू दादा म्हात्रे यांचा येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. तर बंडूदादा म्हात्रे यांचा सन्मान केला जाईल. सामाजिक दृष्ट्या खऱ्या अर्थाने ज्यांनी आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाने केलेलं आहे ते बंडूदादा म्हात्रे बदलापूर यांचं मायेची उपदारशाला आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन माजी सरपंच राम धरे आणि धर्माशेठ यांच्या शुभास्ते खऱ्या अर्थाने स्वागत केलं जात आहे. तर यानंतरचा सन्मान असेल आदरणीय श्याम कडाव बदलापूर या श्यामदादा आपला सन्मान इथे केला जाईल. विशाल म्हात्रे यांचे ते खास परममित्र आहेत. श्यामदादा या धर्माशेठ पावशे साहेबांच्या शुभ हस्ते. तर दर्शन म्हात्रे देवागुरु पनवेल तालुका अध्यक्ष. तर दर्शन म्हात्रे देवागुरु पनवेल तालुका अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा येतोचे सन्मान इथे केला जात आहे. श्यामदादा कडाव बदलापूर यांचा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत इथे केलं जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल करण भोपी. करण दादा या आपला सन्मान इथे केला जाईल. आणि अनिकेत भोईर बदलापूर. भावेश शेट म्हात्रे साहेब बदलापूर यांच्या वतीने स्पर्धेला 25,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य देणग्या स्वरूपामध्ये संग्राम 11च्या वतीने तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. ज्यांची नावं घेतले त्यांनी या आपला सन्मान इथे केला जाईल. करण भोपी आणि अनिकेत भोईर बदलापूर. तर या पण समोर बघा धर्माशेठ पावशे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल. अनिकेत भोईर साहेब बदलापूर उद्योजक आहेत आणि त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी 25,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य खऱ्या अर्थाने संतांनी सांगितलेलं आहे की देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं बोले तैसे चाले त्याची वंदाबी पाऊले. हे जरी बोलणं सोपं असलं तरी खऱ्या अर्थाने ज्यावेळेस देण्याची वेळ येते तेव्हा अनिकेत दादा तुमच्यासारखे व्यक्तिमत्व निरागसपणे सामाजिकदृष्ट्या पुरे सरसावत असतात. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मान्यवरांचा सन्मान इथे केला जात आहे. यानंतरचा सन्मान असेल इथे बघा अनिकेत दादा आणि करणचा येतोचे सन्मान धर्माशेठ पावशे जे वारकरी संप्रदायाचे व्यक्तिमत्व आहेत. चला बॅटर पाठवा पेंदर संघ. वारकरी संप्रदाय म्हटलं ना की होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी पंढरीचा वारकरी सह्याद्रीचा धारकरी. यानंतरचा दिनू मेंगल साहेब आणि तेजस पाटील. दिनू मेंगल या आपण तेजस पाटील आणि विवेक म्हात्रे या त्रिवेणीला आम्ही ते आमंत्रित करतो. जितू 11 VRCC पेंदर संघाला 5 ओव्हरमध्ये 61 करायचे. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. आपण ऐकूया महेश धुळे यांचा आवाज. आणि पेंदर संघासाठी पारितोषिक आहे
सलग 3 षटकार मारले कोणत्याही फलंदाजाने तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज 3000 रुपयांचं कॅश प्राइज सौरभ पाटील यांच्या वतीने देण्यात येईल. तर इथे सन्मानित तेजस पाटील यांचा येतोची सन्मान धर्माशय पावशे यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि माजी सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचं सन्मानचे निधी म्हणून स्वागत इथे केलं जात आहे. दिनूदादा मेंगल बदलापूर या दिनूदादा आपलाही सन्मान इथे केला जाईल. यावं आपण आज विवेकदादा मात्रे यांच्या समेत ते आलेले आहेत आणि विवेकदादांचं कौतुक करू आम्ही. खऱ्या अर्थाने बदलापूरचे युवा उद्योजक आहेत. या स्पर्धेसाठी 25,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे. तर विवेक म्हात्रे बदलापूर यांचा सन्मान इथे केला जाईल. मोहन भोईर माजी सरपंच वल्लभ मोहन दादा या आपला सन्मान इथे केला जाईल. शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व आणि खेळाकडे आपण बोलणार आहोत बघा. उर्वरित मान्यवरांचा सन्मान मात्र सत्र संपल्यानंतर केलं जाईल. आणि आता यापूर्वी आवाज ऐकला आपण समीर सोमणे सर कर्जत आणि आता मात्र बोलणार आम्ही मॅडी धुले अर्थात महेश धुले बदलापूर जोबेली यांच्याकडे बोलूया. धन्यवाद महागुरु आणि धन्यवाद समीरजी सोमणे सर. पुढे एकदा तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. मॅचला होती सुरुवात 5 षटकांची मॅच 61 धावांचा आव्हान आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण करत असताना आपण पाहतो VRCC पेंदर संघाच्या वतीने आपण पाहतोय सलामीचा फलंदाज आवेश नेरुलकरच्या बॅटमधून एक बन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. VRCC G211 या नावाने आज संघ तुम्हाला पाहायला मिळेल. नुकताच मागच्या महिन्यामध्ये एक जबरदस्त स्पर्धेचं आयोजन पेंदर नगरीमध्ये करण्यात आलं आणि त्यानंतर आता आपण पाहतोय पेंदर संघ या संग्राम 11 क्रिकेट संघ नितिलस माजी सरपंच आणि उपसरपंच ट्रॉफीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. अत्यंत सुंदर स्पर्धा आपण पाहतो. पहिल्या रजनीमध्ये 2 संघांदरम्यान चालू असलेला कडा मुकाबला पाहायला मिळेल. एका बाजूला वल्लभ संघ जियान 11 या नावाने हा संघ आपण पाहतो. गोलंदाजी करत असताना पहिले षटक हाताळण्यासाठी मांडणारे पावर प्लेच्या षटकामध्ये ऋषिकेश मात्रेला आपण पाहिलं. त्याच्या विरोधात आक्रमण करण्यात आलं. संघर्षाचा खऱ्या अर्थाने संघर्षमय षटकार आपल्याला पाहायला मिळाला महागुरु या मॅचमध्ये. 61 धावांचं लक्ष्य भलं मोठं टार्गेट. या अगोदर आपण पाहिलं तर 59 धावांचं लक्ष्य होतं या अगोदरच्या मॅचमध्ये. तिथे मात्र संघ बॅकफुटवरती राहिला. तो गावदेवी कुंभारली आणि त्याच्यावरती अधिराज्य गाजवलं ते राजाराणी घोट या संघाने. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो समोरच्या एंडकडून षटक. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो सज्ज गोलंदाज ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा लाईन चांगली पाहायला मिळते. प्रतिम बॉल चेंडू पडल्यानंतर भन्नाड वेगाने अष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो. तोपर्यंत डॉट चेंडूची सांगता होत्या. याच दरम्यान आमचे तर सन्माननीय आदरणीय श्री वरुण वामन शेठ म्हात्रे आणि भावेश शेठ म्हात्रे यांच्या वतीने स्पर्धेसाठी 25,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य स्वागत फलंदाजाने दमदार स्वागत केलेलं आहे. वरुण शेठ म्हात्रे बदलापूर आणि त्याचबरोबर भावेश शेठ म्हात्रे आपण पाहतो राजकीय घराणा वामन शेठ म्हात्रे ज्यांना एकेकाली नगराध्यक्ष होण्याचं भाग्य लाभलं आणि त्याचबरोबर त्यांचे बंधू कोकण शिक्षक मतदारसंघाचे आज विद्यमान आमदार आहेत ज्ञानेश्वर दादा ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब खऱ्या अर्थाने याच घराण्यातील सुपुत्र आहेत वरुण शेठ म्हात्रे आणि सन्माननीय भावेश शेठ म्हात्रे. 25,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य मनपूर्वक तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. नक्कीच महागुरु आपण पाहिलं तर भावेश म्हात्रे आणि वरुण म्हात्रे जे युवा मित्र आहेत बदलापूरचे आणि युवा उद्योजक म्हणून त्यांची ख्याती आहे. बदलापूर शिवसेना युवा सेना यांच्या वतीनं आपण पाहतोय सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. ऑन साईडला आपण पाहतो अलंग कार्पेटने बॉल चालला बॅडिश लॉंग ऑनला. वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. VRCC पेंदर संघाच्या फलंदाजांकडून बॉल चाललाय सलग. आपण पाहिलं तर आता बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा आणखीन एक दर्जेदार चौकार. भन्नाट भरधाव वेगाने पुढे सरकत्या. 61 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये परंतु असं दबाव कुठल्याही प्रकारचा पाहायला मिळत नाहीये. पूर्णपणे पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक फटकेबाजी आपल्याला स्ट्राईक एंडला फलंदाज आवेश नेरुळकरच्या बॅटमधून पाहायला मिळते. इथे लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे बोलतात. पंचाचे दोन्ही हात समांतर धाव मिळेल इथे अवांतर आणि अवांतर धावेने संघाची धावत संख्या धावफलकावरती एकंदरीत आपण जर पाहिलं तर 17 धावा. सुरुवात अत्यंत चांगली पाहायला मिळते. स्वप्नवत सुरुवात या रजनीमध्ये आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळते ती VRCC पेंदर संघाची. खोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. गॅपमधून बॉल चाललाय पुन्हा एकदा ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने चेंडू अडवण्यात आला
अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग. शेवटच्या क्षणाला बॉलला पॉज केलं, थांबवलं आणि या 2 धाबा सहजतेने मिळत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो अवेश नेरुलकर आणि त्याच्या साथीनं नॉन स्ट्रायकिंगला असताना त्याचा प्रतिबिंब, त्याचा आरसा म्हणून आपण पाहतो विपुल भोईरला, जो खेळाडू सलामीला आला. संघाची धाबसंख्या 19 रन्स 19 वरती पोहोचली आहे. पुन्हा एकदा बॉलच बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिडॉनला क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. अगदी आपण पाहतो थांबवलंय यावेळेस अवेश नेरुलकरने नॉन स्ट्रायकिंगला असलेला खेळाडू विपुलला आणि अत्यंत सुंदर कॉल होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं तालमेल आहे म्हटलं जाताना, चांगली पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये करतात हे 2 सलामीचे खेळाडू. एका बाजूनं आपण पाहिलं तर अवेश नेरुलकरने काप फटकेबाजी केली, अफलातून 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले, त्यानंतर चौकार आला आणि अत्यंत धुवाधार बॅटिंग करत असताना ताबडतोब इनिंग त्याच्या बॅटमधून आपण पाहिली आहे. 61 धाबांचा आव्हान असताना संघ पोहोचला आहे तो तब्बल 19 वरती. चेक. तरी ते ॲडव्होकेट विक्रम पाटील सर पेंदर यांचं आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर आपण स्वागत. जॅन 11 क्रिकेट संघ, वल्लभ क्रिकेट संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करतो, परंतु त्या संघाचे पुरस्कार ते आपण इथे पाहतो. सन्माननीय राजेश शेठ पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वल्लभ यांच्या वतीने स्पर्धेला 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांनी केल्याबद्दल त्यांचा आम्ही संग्राम 11 नितलस यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. बोलूया पुन्हा एकदा मॅडी यांच्याकडे. धन्यवाद सर्व मान्यवरांच्या ठिकाणी महागुरु सर्वांचं स्वागत आहे. आजची पहिली रजनी आपण पाहतो आणि पहिल्या रजनीमध्ये भरपूर सारे प्रेक्षक वर्ग मैदानाच्या चौफेर बाजूने आपल्याला पाहायला मिळतात. त्या प्रेक्षकांचं आपण पुनश्च एकदा हार्दिक मनपूर्वक स्वागत करू. संग्राम 11 नितलस या संघाच्या वतीनं संघाची धाबसंख्या 19 वरती पोहोचली आहे. द्वितीय सत्रामध्ये आपण पाहतोय अगदी उत्तरार्धामध्ये 61 धाबा चेस करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. VRCC पेंदर आज जितू 11 या नावाने हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज सज्जत, बॉलिंग ट्रॅकवरती समोरच्या एंडकडून ऋतिक मात्रे, दूरवाली चोरसे. फुल टॉस बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेमध्ये आपण पाहतो. मिडॉनला क्लिअर करत असताना क्षेत्ररक्षक वेगाने येतात, तोपर्यंत फक्त एकच धाव. 24 बॉल 42 धावांची गरज या मॅचमध्ये विजयासाठी पेंदर संघाला. हे इक्वेशन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. या अगोदरचा सामना डिफेन्स झाला, परंतु आता सामना चेस करण्याचा प्रयत्न या रजनीमध्ये करत असताना आपण पाहतोय. अगदी दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर संघ मोठा वल्लभ संघ आपण पाहतो. या संघाला देखील हार मंजूर नाही आहे, तो देखील संघ कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. एखादा निर्णायक षटक त्यांना मात्र फेकावं लागेल. जो कमी धावसंख्या खर्च करेल असा गोलंदाज त्यांना वापरायचे या इनिंगमध्ये. आवेश नेरुलकरला तुम्ही पाहतायत स्ट्राईक एंडला. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो कीपर बीट होत आहेत. यावेळेस आपण पाहतो ही मोठी चूक होती की घोड चूक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, परंतु पंचांचा यावेळेस DRS या ठिकाणी आपण पाहतो. पंच तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी करतात, अर्थातच तिसऱ्या पंचांची मदत घेऊ इच्छितात आणि आमचे TV हंपारकडे या ठिकाणी निर्णय सोपवण्यात आला आहे. पेंडिंग आहे डिसिजन. जर मात्र बीमर असेल तर 4+1 आणि जर फेर डिलिव्हरी असेल तर मिळतील या बाईच्या 4 धावा. पाहावं लागेल. डिसिजन पेंडिंग. WTC लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रक्षेपण चालू आहे. सर्वांचं आपण कौतुक करू त्या ऑफिशियल टीमचं, कॅमेरामॅनचं. या ठिकाणी ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल अगदी दूध का दूध और पाणी का पाणी. ॲज इट इज अ नो बॉलचा कॉल आलाय. नो बॉल देन फ्री हिट आणि आता मात्र मिळतील या नशिबाच्या 5 धावा. आम आदमी का हाथ पंजा के साथ. अगदी आपण पाहिलं तर 5 धावा इथे मिळाल्यात. नोचा कॉल आलाय, सायरन देखील वाजवलं आणि आता इथून ही धोक्याची घंटा मी तर म्हणेन प्रतिस्पर्धी टीम जियान 11 वल्लभ संघासाठी. स्ट्राईक एंडला आवेश नेरुलकर. यावेळेस स्प्रिटचा बॉल होता, पुन्हा एकदा बाहेर निघतोय आणि अगदी आपण पाहतो पंच आमच्याकडे वळतात. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम बॉडी. रिटर्न क्रीजच्या थोडंसं बाहेर आला आणि याच दरम्यान वाईट बॉल पंच घोषित करत असताना अगदी आपण पाहतो कंटिन्यू असेल फ्रीट. गोलंदाज ऋतिक मात्रे बॉलिंग ट्रॅकवरती आहे. यावेळी चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला, परफेक्ट क्लास पाहायला मिळाला. अगदी आपण पाहतो कॉपी बुक स्टाईलने बॉल चाललाय सीमा पार, ठोकलाय बेगीट षटकार. म्हटलं जाताना महागुरु जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता प्रत्येकाच्या डोक्यावरती हात फिरवणारा राजा माझा शोभा होता. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. अवेश नेरुलकरच्या बॅटमधून फ्रीडची संधी होती आणि त्या संधीचा योग्य फायदा करत असताना 6 धाबेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली एकंदरीत 32 वरती. वडा बॅटिंग सेकंडला आपण पाहतोय पुन्हा एकदा अवेश एक हाती किल्ला लढत असताना या धावसंख्येमध्ये त्याचा सिंहाचा माटा आहे. कॉल्वर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो आउटसाइड द लेग स्टंप. पंच पक्षाप्रमाणे हात खोलतात आणि आम्हाला सांगतात एस इट इज अ वाईट बॉल. अवांतर धाव इथे मिळते. ऑफिशियलचा कॉल तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी लांब लचक षटक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ते गोलंदाज ऋतिक म्हात्रेचा अद्यापपर्यंत 2 चेंडू फेर पाहायला मिळाले. 3 चेंडू खराब या गोलंदाजीमध्ये आले. ड्राईव्ह करत असताना बॉल चालला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक सज्ज तिथे आपण पाहतो प्रोटेक्शन अवेलेबल आहे. फक्त मिळेल एक सिंगल धाव. सिंगलना स्ट्राईक रोटेट होते ती मात्र विपुल भोईरकडे. तोपर्यंत एका धाबेने संघाचा स्कोर बोर्ड जाऊन पोहोचला. कोलवटप्पाचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो बॅटमबॅटच्या मधोमध चाललाय. अष्टीरक्षकाच्या हातामध्ये कमबॅक करावा लागेल. अगदी टिचून गोलंदाजी करावी लागेल. अक्षरशः या कडाकेच्या थंडीमध्ये तुम्हाला आगीचे निखारे टाकावे लागतील प्रतिस्पर्धी VRCC पेंदर संघाच्या विरोधात. चांगले मॅच रंगेल यात मात्र शंका नाही. एक्स्ट्रेस्ट धावांचं लक्ष्य 61 रन्स टू विन. यावेळेस फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. वडा कॅच फलंदाजा ठिकाणी होईल बाद आणि अगदी आपण पाहतो या डावाला खिंडार पडण्याचं काम करतात गोलंदाज ऋतिक म्हात्रे. पहिल्या विकेटचं पतन होईल. विपुल भोईरला परतावा लागेल. पहिला धक्का VRCC पेंदर टीमला फलंदाज बाद. तर थँक्स मॅडी ते मान्यवरांचा तत्परी सन्मानित केला जाणार आहे. शिव व्याख्यानकार विवेक भोईर सर. या विवेक भोईर साहेबांचा सन्मानित आपण इथे करणार. विवेक भोपी मित्रांनो अभिमान आहे या अशा व्यक्तिमत्वाचा की वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिते दात जात अमुची पा चालून पाने पाने अमुच्या इतिहासाची जिवंत वीर तर लढले. तर शिवक्रांती सामाजिक समितीचे सचिव अनिकेत दादा काठे या विवेक भोपी सरांचा सन्मान इथे केला जात आहे. शिव व्याख्यानकार आहेत. शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व की ज्या प्रकारे नद्या संत बाबून शांतीचा संदेश देतात. खडकातून मार्ग काढून खलखलणारे झरे कठीण मार्ग काढून ध्येय कसे गाठावे हे सूचित करतात. त्याप्रमाणे सामाजिक आपुलकी जोपासणारे शिव व्याख्यानकार विवेक भोपी यांचा यथोचित गौरव या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. चौतीस धावा धाव फलकावत एक सिंगलने 35 होतील. संघाची धावसंख्या आपण पाहतो 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांमध्ये 35 वरती जाऊन पोहोचलाय तो VRCC पेंदर संघ. तर शिवक्रांती सामाजिक संस्थेचे सचिव अनिकेत काठे यांचा सन्मानित केला जाईल. दर्शन मात्रे या आमचे देवागुरु पनवेल तालुका अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते अनिकेत काठे याचा गौरवविधी केला जाणार आहे. शांत स्वभाव खऱ्या अर्थाने अनिकेत की काजव्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड ठेवत राहू सामाजिक क्षेत्राला खऱ्या अर्थाने शिवक्रांती सामाजिक संस्थेचे ते सचिव आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान देवा ग्रुपचे अध्यक्ष दर्शन म्हात्रे यांच्या शुभास्थिती केले जात आहे. 18 बॉल आता 26ची गरज आहे या मॅचमध्ये. ज्यासाठी आपण पाहतो 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 35 धावा धाव फलकावरती काप बॅटिंग केली आहे. 17.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावगती मेंटेन केली आहे. बॅटिंग करत असताना VRCC GT11 पेंदर या संघाने 18 बॉल 26ची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. तर डॉक्टर समीर पावशे साहेब या आपला सन्मान इथे केला जाईल. डॉक्टर समीर पावशेंचा सन्मान इथे केला जाईल. तर मी पुन्हा एकदा अल्पेश धरे यांना आमंत्रित करतो. अल्पेश आपल्या शुभास्ते डॉक्टर साहेबांचा आपण सन्मान करावं. ओ टू कॉमेंट्री बॉक्स मॅडी. 9 चेंडू 25 धावांवरती नाबाद खेळतो. एका बाजूला अवेश नेरुलकर आणि त्याच्या साथीनं आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नुकताच आशिष नेरुलकरला आपण पाहतोय. 18 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी 26ची गरज या मॅचमध्ये. एखादा निर्णायक षटक या मॅचमध्ये फेकावं लागेल ते जियान 11 वलप या संघाला. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती पुढे एकदा ऋषिकेश म्हात्रे ज्याने पहिले षटक हाताळलं. पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च केला. पुढे एकदा संघनायकाने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तो बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत आहे. आमच्या खेळाडू कक्ष कडून तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज ऋषिकेश म्हात्रे. आशिष नेरुलकरच्या विरोधात आपण पाहतोय. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळाला होता. अत्यंत सुंदर होता परंतु तिथे झेल ड्रॉप. प्रयत्न चांगले होते. 100% कमिटमेंट आणि
100% योगदान देण्याचा प्रयत्न प्रत्येक क्षेत्रात राहतो, परंतु यावेळेस आपण जर पाहिला तर मात्र तिथे शेवटच्या क्षणाला चेंडू निसटला आणि ते मात्र सेल ड्रॉप. एक सिंगल आली आहे, सिंगलच्या मदतीने आता मात्र आपण पाहतोय अगदी संघ इथून मात्र पुढे सरकत असताना 36 वरती 36. 25 धावांची गरज आहे. 18 बॉल 26 ची गरज असताना या मॅचमध्ये आपण पाहतो गोलंदाज ऋषिकेश म्हात्रे यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. पाठवरती चेंडू जर बदललाय, परंतु पंच सांगतात लाईन थोडीशी बाहेर आहे. पंचांनी पाहिलंय, परंतु लेग बायची धाव इथे अतिरिक्त स्वरूपात जरूर मिळेल. ती BRCC जीतू 11 पेंदर संघाला. धाबा कशा का होईना, परंतु धाबा येणं गरजेचं असतं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सातत्याने क्रिकेटमध्ये धावांसाठी ही धावपळ चालू असते आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिले तर एक्स्ट्रा अतिरिक्त धाबा देखील येत आहेत त्या पेंदर संघासाठी. गोलंदाज ऋषिकेश म्हात्रे कंबर कसतो. यावेळेस आपण पाहतोय फटका फसला. मिस्टामिक स्ट्रोक. स्वतः गोलंदाज येत आहेत. कॉलिंग तर झाली आहे, परंतु इथे झेल आणखीन एक ड्रॉप होईल. अवघड होता, मी तर म्हणेन पाठमोऱ्या स्थितीमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. कदाचित हा झेल होऊ शकला असता तर मात्र मॅचमध्ये कमबॅक पुनश्च एकदा झालं असतं वल्लभ संघाचं, परंतु या मॅचमध्ये आपण पाहिलं तर एका बाजूला पेंदर संघ थांबायला तयार नाही आहे. का बॅटिंग करते स्वप्नवत सुरुवात तर त्याने केली आहे. 2 षटकामध्ये एकंदरीत 35 धावा बनवल्या. त्यानंतर मात्र आता हलवार पद्धतीने अगदी पुढे जाण्याचा प्रयत्न करतात अवेश नेरुलकर आणि त्याच्या साथीने आशिष नेरुलकर. ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते आहे. यावेळेस आपण पाहतो फटका फसला. आणखीन एक इथून मात्र विकेटचं पतन होईल. 1 more विकेट डाऊन. परतावा लागेल. धक्का क्रमांक 2 आपण पाहतो अवेश नेरुलकरला. या मॅचची गोल्डन विकेट प्राइज विकेट मिळते. ती गोलंदाज ऋषिकेश म्हात्रेला, फलंदाज बाद. की वाघाच्या जबड्यात घालून हात मोजित दात जात आमची चालून पाने पाने आमच्या इतिहासाची. प्रत्येक DJ मास्टरची काहीतरी कला असते. महागुरु अगदी आम्ही पाहिलं तर प्रत्येक विभागामध्ये मग आपण शहापूर बेल्ट, बदलापूर बेल्ट, मुरबाड, त्यानंतर कल्याण डोंबिवली, त्यानंतर रायगड, अत्यंत सुंदर सुंदर DJ ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळतं. त्यामधील सांडीचं तर नादच नाही आहे. षटक क्रमांक आपण पाहतो 3रा चालू आहे आणि या 3ऱ्या षटकामध्ये ऋषिकेश म्हात्रेला मोठी विकेट मिळते आहे, परंतु इथं कमबॅक करेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण आता ती वेळ आलेली आहे, संधी आलेली आहे, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये त्या संधीचं सोनं देखील करेल का हा गोलंदाज आपण पाहतोय. जियान 11 वल्लभ संघाच्या वतीनं बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. कोलबा टप्प्याचा बॉल. यॉर्क लाईनचा चेंडू. फक्त सन्मान दिलाय. सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळतंय. एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या अगदी आपण पाहिलं तर या षटकामध्ये हात खुले करू दिले जात नाही आहेत. फलंदाजांच्या पायामध्ये आता बेड्या ठोकण्याचं काम करत आहेत ते गोलंदाज ऋषिकेश म्हात्रे. पहिल्या षटकामध्ये जरी 19 धावा त्याने खर्च केल्या, परंतु कमबॅक करण्याची क्षमता या गोलंदाजांमध्ये आहे आणि ती दाखवत असताना आपण पाहतो ऋषिकेश म्हात्रे. वॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. शेवटचे काही चेंडू शिल्लक या षटकातील आपण पाहतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती पोहोचली आहे ती 39 वरती. शेवटचा अंतिम बॉल. ड्राईव्ह करत असताना पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉल चालला अगदी लॉंग ऑनला अलॉंग द कार्पेट. तोपर्यंत मिळते सिंगल धाव. या षटकाचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे. 18 बॉल 26 ची गरज असताना आपण पाहतो या षटकामध्ये आल्या केबल आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतील की धावा आल्या फक्त 5 आणि आता येणारे 12 बॉल 21 धावांची गरज असेल या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. टीम VRCC पेंदर संघाला ऋषिकेश म्हात्रेचं षटक जर आवडलं असेल ना तर मात्र जोरदार टाळा व्हायला हरकत नाही आहे. कमालीचं षटक राहिलंय. जे पहिल्या षटकामध्ये त्याने गमावलंय, परंतु या षटकामध्ये त्याने कमावून दाखवलंय आणि इथून मात्र सामन्याला कलाटणी देत असताना एक अत्यंत सुंदर षटक त्याने हाताळलंय. 12 बॉल 21 ची गरज. कुठेही जाऊ नका, ऐकत्र पाहत राहा. माजी सरपंच उपसरपंच ट्रॉफी 2024 नितलस गावामध्ये रंगतोय हा क्रिकेटचा थरार. तर सन्माननीय हरिचंद्र पावशे नितलस यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर संग्राम 11च्या वतीने आपले सरचे स्वागत आहे.
12 बॉल 21 धावसंख्येची गरज आहे. सामना कधीही टर्न होऊ शकतो या मॅचमध्ये, हे आता मात्र दाखवलं गोलंदाज ऋषिकेश म्हात्रेने. चांगली गोलंदाजी करतात. मी मगाशी सांगितलं एखादा निर्णायक षटक या मॅचला कलाटणी देणारा ठरेल, परंतु तसंच षटक आता मात्र ऋषिकेश म्हात्रेने टाळलंय. जबरदस्त कमबॅक करणारं यावेळेस आपण पाहतो वल्लभ संघ मैदानाच्या आतमध्ये या सामन्यामध्ये शिरकाव करत असताना. 12 बॉल 21 ची गरज. स्ट्रायकेटला फलंदाज सज्ज आहे. आशिष नेरुलकरला आपण पाहतो आणि त्याच्या साथीनं फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला वैभव पाटील. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होईल का, परंतु नाही. यावेळेस आपण पाहतो थांबवलंय वैभव पाटीलने आणि यावेळेस आपण पाहतो सिंगलच्या मदतीने संघाची धाबत संख्या धाव फलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचली आहे. ती फक्त आणि फक्त 41 वरती. 61 धाबांचं आव्हान आहे. 12 बॉलमध्ये 35 धाबा होत्या सुरुवातीला, परंतु तिसरं षटक अत्यंत वाखाणण्याजोगी राहिलं आणि तिथून मात्र मॅचला कलाटणी मिळाली. गोलंदाज सज्ज चौथ्या षटकात ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील होती. संपर्क नाही आहे. पंच हे सांगत असताना अगदी आपण पाहतो सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न होता वैभव पाटीलचा. फुटवर्कचा वापर नव्हता, पदलालित्य नव्हतं आणि आता मात्र हा चेंडू दबाव टाकण्याचा प्रयत्न नक्कीच करेल तो GT11 VRCC पैंदर संघावरती. ओर द विकेट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चालला डीप मध्ये आपण पाहतो क्षेत्रच्या वेगाने येतात. एक धाव कंप्लीट झाली आहे. वैभव पाटीलने दुसऱ्या धाबेचा कॉल तर दिला, परंतु 2 धाबा सहजतेने या ठिकाणी मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबेच्या मदतीने संघाची धाबत संख्या पुढे सरकते. अद्यापर्यंत एखादा मोठा फटका आता गेली आपण जर पाहिलं तर 9 चेंडू मागे पाहिलं तर मात्र 9 ते 10 चेंडूंमध्ये एकही मोठा फटका चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळाला नाही आहे. हे आमच्या ऑफिशियल स्कोरर आम्हाला माहिती देत असताना पूर्णपणे जखडलंय, पूर्णपणे बांधून ठेवलंय, लगाम मोडण्याचं काम केलंय या मॅचमध्ये ते वल्लभ संघाच्या गोलंदाजाने. कोलबटापाचा बॉल हा देखील संपर्कात आला नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी होतीये मॅचमध्ये. कमबॅक करणारा षटक या अगोदर ऋषिकेश म्हात्रेचं पाहिलं, त्यानंतर त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करत असताना सतीश पाटील या गोलंदाजाचं देखील कौतुक व्हायला हरकत नाही आहे. अद्यापपर्यंत 4 चेंडू त्याने फेकलेत, केवळ 3 धावा खर्च केलेत. षटक जर आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळा होऊन जातात. शेवटचे अंतिम 2 बॉल. 12 बॉल 21 ची गरज असताना सामना टर्न होतो या मॅचमध्ये. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. कॉट हँड बोल्ड करण्याची संधी आहे गोलंदाजाकडे, परंतु झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका. क्रिकेटचा खेळ आपण सातत्याने म्हणत असतो, परंतु आता झेल ड्रॉप होतीये. स्वतः कॉल दिला माझा झेल मी घेणार, परंतु मात्र इथे जमिनीला दान होत असताना आपण पाहिला. इथे मिळते एक सिंगल धाव वैभव पाटीलला. सामना अजूनही संपलेला नाही आहे. म्हटलं जाताना संधी प्रत्येकाला मिळते, परंतु योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागते. जणू काही पाण्याने भरलेला तलाव जेव्हा असतो तेव्हा मासे किड्यांना खातात, परंतु तोच तलाव जेव्हा कोरडा पडतो तेव्हा किडे माशांना खातात. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरुवातीला असं वाटलं होतं पेंदर संघ सहज सामन्यावरती पकड मजबूत करतोय, परंतु त्यानंतर केलेलं कमबॅक वाखाणण्याजोगी होतं. एकदा GT11 वल्लभ संघासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 18 बॉल 26 धावसंख्येची गरज असताना आता सामना येऊन ठेपला शेवटच्या 6 बॉलवरती आणि विजयाची गरज असेल ती मात्र 17 धावसंख्येची. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. पैसा वसूल मुकाबला. मैदानाच्या आतमध्ये काटेकी टक्कर 2 तुल्यबल संघांमध्ये. एका बाजूला वल्लभ संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो पेंदर संघ. एकाच रायगड नगरीमधील हे 2 संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 बॉल 17 ची गरज. सुरुवातीला आपण पाहिलं तर काय जबरदस्त बॅटिंग केली आहे फलंदाजाने, त्यानंतर गोलंदाजीमध्ये नजाकत दाखवत असताना अगदी आपण पाहिलं तर सामन्याला आता पूर्णपणे टर्न केला आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. म्हटलं जातं कोण म्हणतं बॅटिंगमध्ये सामना जिंकला जातोय, कोण म्हणतं गोलंदाजीमध्ये सामना जिंकला जातोय, परंतु क्षेत्ररक्षणात देखील जर दर्जा चांगला असेल तर मात्र तिथून देखील सामन्याला कलाटी मिळू शकते. हे मात्र दाखवून दिलंय आज या क्रीडा नगरीमध्ये GT11 वल्लभ संघाने. 6 बॉल 17 ची गरज. म्हटलं जातं ना संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता, क्यों लोग आज भी पूछते हो पत्थर को, क्योंकि भरोसे का लायक इंसान नहीं मिलता. आता मात्र शेवटच्या अंतिम षटकामध्ये एखादा गोलंदाज असा निवडावा लागेल तो मात्र इथून धावा थांबवेल, परंतु बॅटिंगमध्ये आपण पाहतोय 2 खंदे समर्थक आहेत पेंदर संघाच्या. एका बाजूला आपण पाहिलं तर फलंदाज आशिष नेरुलकर ज्याच्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे. पहिली विकेट गेल्यानंतर आशिष नेरुलकरला स्थान देण्यात आलं बंडाऊनसाठी,
मात्र त्याच्यावरती फार मोठी जिम्मेदारी असेल. 6 बॉल 17 धावसंख्येची गरज. इथून मात्र 3 मोठे फटके लगवायचे आहेत. या मॅचमध्ये जर जिंकायचं असेल अभी नाही तो कभी नाही असं सातत्याने म्हटलं जात आहे. पहिली रजनी आज यशस्वी वाटचाल करत असताना आपण पाहतोय. संग्राम 11 नितल्या संघाच्या वतीनं चालू असलेला हा क्रिकेटचा महाकुंभमेळा. 6 बॉल 17ची गरज. गोलंदाज वैभव बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. वैभव उसाटकरला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आहे. अंतिम स्लॉगरच्या षटकामध्ये त्याला बोलवण्यात आलंय धाबा थांबवण्यासाठी, परंतु स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज वैभव पाटील आहे. चांगला नामवंत खेळाडू आहे. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. बॉलर्स बॅक ड्राईव्ह चांगली गोलंदाजी होतीये. अगदी आपण पाहतो प्रत्येक बॉल इथून मात्र दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत. जिथे मात्र फलंदाज अभेश नेरुलकर बाद झाला तिथून मात्र सामन्याला कलाटणी मिळाली आहे. काय गोलंदाजी केली. अक्षरशः आगीचे निखारे मैदानावरती टाकत असताना गोलंदाज आपण पाहतो. प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे या मॅचमध्ये. ऑन साईडला आडव्या बॅटने फटका खेचला. क्षेत्ररक्षक येतात. डाऊन दी बॉल टिपली गेली असेल. फलंदाज वैभव पाटीलचा खेळ संपलाय. आणखीन एक धक्का लागत असताना टीम यावेळेस पेंदर संघाला फलंदाज बाद. ऋषिकेश म्हात्रे, सतीश पाटील, वैभव उसाटकर या सर्व गोलंदाजांचं कौतुक केलं जाईल. वल्लभ संघाच्या काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. म्हटलं जातं ना मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है लेकिन हम कोशिश भी ना करे साफ गलत बात है. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो गोलंदाज वैभव उसाटकर. जिया निलबन वल्लभ संघाला तुम्ही पाहतायत गोलंदाजी करत असताना 5 बॉल आता विजयासाठी 4 बॉल बापकर आणि आता विजयासाठी 17 धावसंख्येची गरज आहे. राजेश म्हात्रे बदलापूर यांच्या ठिकाणी आगमन झालाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हा देखील फसवा चेंडू होता. आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण घेणारा होता. कट केलाय. अगदी आपण पाहतो गतीमध्ये मिश्रण पाहायला मिळालं. हा देखील चेंडू डॉट आलाय. आणि आता या मॅचमध्ये आपण पाहतोय पूर्णपणे पकड मजबूत केली आहे ती जिया निलेबन वल्लभ संघाने. कोणी विचार देखील केला नव्हता. म्हणून तर म्हटलं जातं क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही आहे मित्रांनो. 12 चेंडूमध्ये 35 धावा होत्या. 18 बॉलमध्ये 26 धावा काढताना मात्र पूर्णपणे नांगी टेकली आहे ती आता पेंदर संघाने. 3 बॉल 17ची गरज. गोलंदाज वैभव उसाटकर सुंदर गोलंदाजी करतायत. अगदी क्रीडांगण दुमदुमलंय आता या वल्लभ संघाच्या नावानं. बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसला आपण पाहतोय. फक्त मिळेल केवळ 1 धाव. दुसरा धावेचा प्रयत्न होईल. स्ट्राईक मिळेल. अगदी आपण पाहतो 2 धावा. परंतु या मॅचमध्ये अगदी आपण जर पाहिलं तर इथून मात्र एखादा मोठा फटका या सामन्याला कलाटणी देणारा ठरला असा, परंतु तसं चित्र पाहायला मिळालं नाही. आता मॅच पूर्णपणे अगदी एका बाजूने झुकलेली आपल्याला पाहायला मिळते ती जिया निलबन वल्लभ संघाच्या बाजूनं. कारण जिथे 3 बॉल 17ची गरज होती तिथे आल्या 2 धावा. आणि आता 2 चेंडूमध्ये हव्यात 15 धावा. जरी या शेवटच्या 2 बॉलवरती 2 षटकार आले तरी मात्र सामना त्यांना गमवावा लागेल. चुकलं कुठे पेंदर संघाचं याच्यावरती लक्ष त्यांना केंद्रित करावं लागेल. सुरुवातीला चांगली पार्टनरशिप बिल्टअप झाली. त्यानंतर मात्र धावा इथून मात्र रोखल्या गेल्या. यावेळेस आपण पाहतो बिगिट करण्याचा प्रयत्न होता. फटका फसला हा देखील. आणि ते शेवटच्या मोमेंटला आपण पाहतोय वॉट अ कॅच. फलंदाज होईल बाद. एका हाताने टिपली झेल. आणि अगदी आपण पाहिलं तर पंच आमच्याकडे दर्शवतात की फलंदाज या ठिकाणी बाद होईल. पंच नक्कीच आपण चेक करू ऑनलाईन. क्लॅरिटी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यामध्ये तो डिसिजन पंच देखील थोडेसे कन्फ्यूज होते. आणि नक्कीच आपण पाहिलं तर डबल माइंड आमचे प्रेक्षक करत असतात. झेल की षटकार हे पाहिलं जाईल. स्क्रीन समोर आपण पाहतो हा चेंडू अडवण्यात आलाय. एक्झॅक्टली त्याचा पाय कुठे होता हे देखील तपासला जाईल क्षेत्ररक्षकाचं. आणि या सामन्याची फक्त आता औपचारिकता शिल्लक आहे महागुरु. आणि अगदी आपण पाहिलं तर
WTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण चालू आहे. फक्त त्याचा पाय आपण फिल्डरचा चेक करणार आहोत. षटकार. धावा मिळतील 6. एका खेळाडूने झेल जरूर टिपले, परंतु त्याला दुसरं प्रोटेक्शन देत असताना मात्र थोडंसं टच होता. या कारणास्तव अगदी त्या मिळतील 6 धावा. हे लक्षात असू द्या. मला आमचे TV अंपायर ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. परंतु आता शेवटचा बॉल आहे आणि त्याच्यामध्ये विजयाची गरज आहे. 9 धावांची विजयासाठी. फुलटॉस बॉल यावेळेस आपण पाहतोय. चेंडूला इथे खराब कदाचित पाहिलं जाईल, पण आमच्याकडे वळतात त्यासाठी वाईड बॉल. मॅच अजूनही संपलेले नाही आहे. कदाचित आपण पाहतोय एखादा खराब चेंडू, एखादा नशीब, एखादा चमत्कार या ठिकाणी वाचवेल का टीम पेंधर संघाला, हे देखील मात्र लक फॅक्टर ऑन आहे. वाईड बॉल आलाय. अवंतर धाव मिळते. 1 बॉल 8ची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा महत्त्वाचा नियम आहे. कोलबा टप्प्याचा बॉल आणि हा सामना इथे जिंकलाय. फलंदाज होईल बाद आणि आता मात्र पडता बॉल लागेल. आणखीन एक विकेटचं पतन होईल आणि जियान 11 वल्लभ संघाने काय जबरदस्त सामना जिंकलाय. एक मोठा विजय संपादित करत असताना त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पेंदर संघाला विनंती करून आपण लाईनअप करायचं आणि हँडशेक करायचं आहे. मैदानाच्या लगेचच आपण नेक्स्ट मॅचला सुरुवात करणार आहोत. तर इथे आता जी लढत झाली, एक दमदार लढत बघायला मिळाली. एका बाजूला जियान 11 वल्लभ अर्थात वल्लभ ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजेश पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ विजेता ठरलेला आहे आणि जितू 11